नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्याला 2 गुण बहाल करण्यात येणार. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा निर्णय. विद्यापीठ पुण्याला, विद्यार्थी पुण्यात शिकतात, कुंभमेळा नाशिकला. पुणे ते नाशिक 4 तासाचं अंतर आहे. जाऊन येऊन 8 तास, त्यानंतर 2 तास श्रमदान करणार. तर विद्यार्थ्यांचे रोजचे 10 तास मोडणार. त्यानंतर मुलांनी अभ्यास करावा आणि गुण मिळवावे ही अपेक्षा तुमची. केवळ 2 गुणांसाठी मुलांनी महिना 2 महिना आपला त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये खर्ची घालावा. कुंभमेळ्यासाठी शिकणाऱ्या मुलांना वेठीस का धरता? 2 गुणांसाठी. त्यापेक्षा मुलांनी जर आपल्या विद्यापीठामध्ये बसून अभ्यास केला तर कदाचित 50 गुण जास्ती मिळवतील. तुमचे कार्यकर्ते आहेत ना, जगातील सर्वात मोठी पार्टी म्हणून तुम्ही आपला टेंभा मिरवता. मग एवढ्या सर्वात मोठ्या पार्टीचे सर्वात जास्त कार्यकर्ते घेऊन तुम्ही श्रमदान करू शकत नाहीत का? काय कुलगुरू येणार श्रमदानाला? त्यांची मुलं येणार, प्राचार्य येणार, प्रोफेसर्स येणार, प्रिन्सिपल येणार नाही ना? तुमच्या मुलांना पण बोलवा. तुमचे आमदार, खासदार, नाशिकमधील मंत्री, त्यांची मुलं येणार, नातवंड येणार नाही. मग बहुजनांच्याच मुलांनी त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये श्रमदान करायचं, आपलं शिक्षण वगैरे सोडून. आणि हो, 21,000 कोटीचा निधी कुंभमेळ्यासाठी पास केलेला आहे तुर्तास. आणि प्रत्यक्ष कुंभमेळा सुरुवात झाल्यावर आणखीन निधी म्हणजे 50,000 कोटीपर्यंत वाढणार. मग हा जो निधी आहे तो कशासाठी वापरणार? जर विद्यार्थ्यांनी येऊन श्रमदान करायचं तर निश्चितमध्ये 5 ते 10,000 कोटीची बचत होणार. मग तो बचत झालेला निधी विद्यापीठाला तुम्ही देणार आहात का, की आपापसामध्ये वाटून घेणार? नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, अभिमानाचा विषय आहे, पण त्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीला धरणं चुकीचं आहे. त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन श्रमदान करावं.